नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये. दिल से क्रिकेट. दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा. तर मित्रांनो, वर्ल्ड क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा तुम्हा सर्वांना माहीतच आहे. ऑस्ट्रेलियन टीम नेहमीच आक्रमक पवित्र्यामध्ये असते आणि वर्ल्ड क्रिकेटमध्ये त्यांचं नावही तशाच प्रकारचं आहे. द ग्रेट ऑसीज म्हणून सारी दुनिया त्यांना ओळखते. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटला खूप मोठ्या उंचीवरती पोहोचून ज्यावेळेस स्टीव्ह वॉ आणि त्याच्या पाठोपाठ रिकी पॉन्टिंग रिटायर झाले, त्यावेळेस ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हा प्रश्न पडला की आता ही परंपरा, यशस्वी कर्णधाराची परंपरा आपल्या टीममधील कोणता प्लेयर निभावू शकेल. अशाच पिरियडमध्ये स्टीव्ह स्मिथला कर्णधार करण्यात आलं. त्या ठिकाणी काही ठिकाणी हार झाली, काही ठिकाणी टीम जिंकली, पण जे कर्णधारपद स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग यांनी भूषवलं होतं त्याप्रमाणे कर्णधारपद भूषवण्यात स्टीव्ह स्मिथला यश आलं नाही. तर अशा परिस्थितीमध्ये स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाला कमी पडत असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या क्षितिजावरती एक तारा चमकला आणि त्या ताऱ्याचं नाव म्हणजे पॅट्रिक जेम्स कमिन्स, ज्याला आपण पॅट कमिन्स म्हणून ओळखतो. आणि नंतर त्याच पॅट कमिन्सला द सायलेन्सर म्हणून सारी दुनिया ओळखायला लागली. त्याचं असं झालं मित्रांनो, 2023चा 50 षटकांचा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध खेळत होती आणि याच फायनल सामन्याच्या अगोदर पॅट कमिन्सला विचारण्यात आलं की इंडियामध्ये फायनल मॅच आहे, नरेंद्र मोदी स्टेडियमवरती खेळताना कसं वाटत आहे तुला. त्यावेळेस पॅट कमिन्सनं अगदी सहजच उत्तर दिलं होतं, 1 ते 1.5 लाख कपॅसिटी असणाऱ्या स्टेडियमला सायलेन्स करण्यात मला खूप मजा वाटेल किंवा आनंद होईल. म्हणजे पॅट्रिक कमिन्सनं जे बोललं ते त्यानं करून दाखवलं. तो वर्ल्ड कपच नाही मित्रांनो, त्या वर्ल्ड कपनंतरही ऑस्ट्रेलिया जेव्हा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळली, त्या प्रत्येक टुर्नामेंटच्या मोठ्या मॅचमध्ये पॅट्रिक कमिन्सची गोलंदाजी त्याचसोबत फलंदाजी ही अतिशय जबरदस्त व्हायची. त्याने खूप मोठे सामने ऑस्ट्रेलियाला जिंकून दिले. तो कोणताही आवाज न करता, कोणत्याही स्लेजिंगशिवाय किंवा कोणतीही मोठी गोष्ट न बोलता हळूहळू पॅट कमिन्स हे नाव ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठं होऊ लागलं होतं आणि आता तर त्याची तुलना डायरेक्ट रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह वॉच्या कर्णधारपदाशी होऊ लागलेली आहे. आणि हे एका दृष्टीने योग्यच आहे मित्रांनो, कारण पॅट्रिक कमिन्सने ते आतापर्यंत त्याच्या लाईफमध्ये खूप साऱ्या मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयी केलेला आहे. पॅट कमिन्सची गोलंदाजी म्हणजे त्याचे बॉल इतके जबरदस्त पडतात. ज्यावेळेस पिच त्याचा सर्वात मोठा बॉल म्हणजे सर्वात महत्त्वाचा बॉल म्हणजे शॉर्ट पिच बॉल, त्याचा बाउन्सर फलंदाजाला खेळणं खूप अवघड जातं, मग तो फलंदाज जगातील कोणता का भारी असेना. जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलिया भारतासमोर खेळले आहे त्यावेळेस रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पॅट कमिन्सने जास्तीत जास्त वेळा आउट केलेले आहे. जेव्हापासून पॅट कमिन्सच्या गोलंदाजीची धार वाढलेली आहे तेव्हापासून त्याचा उत्तराधिकारी किंवा सहकारी मिचेल स्टार्क याच्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं मित्रांनो. फक्त ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज किंवा इंग्लंडच्या पिचवरतीच नाही, तर भारतीय उपखंडात, श्रीलंका दौऱ्यामध्ये किंवा पाकिस्तानच्या दौऱ्यावरतीही पॅट कमिन्सने आपल्या गोलंदाजी अतिशय जबरदस्त अशा रीतीने करून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. हा दिग्गज खेळाडू फक्त गोलंदाजीमध्येच नाही तर फलंदाजीमध्येही आपल्या टीमसाठी खूप वेळा उपयुक्त पडलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर विश्वविक्रमी फटकेबाजी करणारा मॅक्सवेल अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये 110 बॉलमध्ये 200 धावांची खेळी करताना त्याच्या समोर जो फलंदाज होता तो म्हणजे पॅट कमिन्सच होता, ज्याने 120 चेंडू खेळून काढून फक्त 12 धावा केल्या. आणि दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर KKR विरुद्ध खेळताना फक्त 18 चेंडूंमध्ये त्याने 50 मारलेली होती आणि जेव्हा KKR खूप अडचणीमध्ये होती. तर हा धुरंधर असा खेळाडू पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये उदयाला आला. हे ऑस्ट्रेलियाचं नशीबच म्हणावं लागेल मित्रांनो. आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पॅट कमिन्स आपल्या टीमसोबत स्वतःची कामगिरी कशी उंचावतो हे पाहणं रंजक ठरणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या या पॅट कमिन्सबद्दलची माहिती कशी वाटली हे मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येथे तुम्हाला भेटत असतात क्रिकेट जगतातील मनोरंजक आणि खूप छान छान अशा माहितीचे व्हिडिओज. चला तर मग मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीसह. बाय.